हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ. सो माझ्या एका फॉलोअरने मला विचारलं की तू क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा स्टडी कसा करते. तर मग मी विचार केला की चॅट कॉमेंट सेक्शनमध्ये सांगण्यापेक्षा मी विचार केला की आपण एक छान व्हिडिओ बनवूया आणि तोच आपल्या सगळ्या फ्रेंड्सला टाकूया की जेणेकरून त्यांना पण हेल्पफुल आहे. सो टुडे आय एम गोइंग टू शेअर विथ यू दॅट हाऊ आय स्टडी फॉर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. सो लेट्स बिगिन. सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझे बेसिक्स क्लिअर करायचे. जसं की मी टाइम टेबलचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेलं की मी जुलै टू सप्टेंबर पूर्ण माझ्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा स्टडी करणार आहे, बेसिक्स क्लिअर करणार आहे. त्याआधी सगळे बेसिक्स क्लिअर करून घ्यायचे, डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व करायचे नाही. कारण आपण क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर समजतं की आपल्याला पाठ जमत का नाही आहे. मग आपण परत मॉड्यूल बघतो, काय सॉल्व केलं ते बघतो, त्याच्यामध्ये खूप टाईम वेस्ट जातो. सो ते न करण्यापेक्षा आपण आधी सगळे बेसिक्स क्लिअर करायचे आणि ते क्लिअर झाल्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. हा झाला पार्ट 1. तर पहिले त्याच्यासाठी टिप अशी आहे की पहिले मॉड्यूलमधले सगळे बेसिक्स क्लिअर करायचे. ते झाल्यानंतर सेकंड पार्ट वीकली प्लॅन करायचा, वन टॉपिक ॲट अ टाईम. सपोज मी ठरवलं की मंडेला मी रेशो आणि प्रपोर्शन हा टॉपिक करेल आणि ते झाल्यानंतर दिवसभरात तो प्रॅक्टिस बेसिक्स क्लिअर केल्यानंतर रात्री आपण त्याचे पूर्ण फॉर्म्युले जे काही असतील ते आपण एकदा रिवाईज करून घ्यायचे. डे 2 आणि ट्यूजडेला आपण सपोज ठरवलं की मला मॅथमॅटिक्सचं फायनान्स करायचं, तर त्याचे त्या दिवसभरात त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि रात्री त्याचे सगळे फॉर्म्युलेज रिवाईज करून घ्यायचे. असे वीकली प्लॅन बनवायचा. या वीकमध्ये मी मंडेला हा टॉपिक करेन, ट्यूजडेला हा टॉपिक करेन, आणि वेनसडेला हा टॉपिक करेन. आणि ॲटलिस्ट मॅथ्ससाठी तुम्ही 3 to 4 तास प्रत्येक सब्जेक्टला द्यायचा असतो. बट मॅथ्सला जास्त दिलं गेला पाहिजे. ज्यांचं मॅथ्स नसेल, 11th-12th मॅथ्स नसेल, ज्यांनी SP घेतलं असेल माझ्यासारखे, मी पण SP घेतलं होतं, तर त्यांनी मॅथ्सची जास्तीत जास्त प्रॅक्टिस गेली पाहिजे. आणि प्रॅक्टिस करताना आधी पूर्ण आधी फक्त मॉड्यूलच प्रॅक्टिस करायचं आहे. 3 to 4 टाईम्स आपलं मॉड्यूल पूर्ण रिवाईज करून झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचे बेसिक कन्सेप्ट, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स मॉड्यूलचेच क्वेश्चन पेपरला येतात. तर आपण आधी मॉड्यूल पूर्ण कंप्लीट गेलं पाहिजे. 3-4 वेळा झाल्यानंतर आपण MTPs, RTPs किंवा स्कॅनर्स, ICI पण कंप्रोव्हाइड करतो. आपण ते पण स्कॅनर सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय तर MCQs आपण सॉल्व केले पाहिजे, जे मी तुम्हाला आता सांगितलं. 30 to 25 पेपर्स ॲटलीस्ट सॉल्व तरी झाले पाहिजे मंथमध्ये. त्याच्यानंतर मग तसंच आहे की आपण आधी बेसिक्स क्लिअर करून मग अभ्यास करायला पाहिजे. आता माझा जो अभ्यासाचा टायमिंग आहे तो 1:20 to 4:30 आहे. मी दुपारचा टायमिंग ठरवते, कारण दुपारी झोप येते. दुपारी आपण थेरी नाही करू शकत. थेरी आपण थोडं इव्हनिंगला केलं तरी चालतं. दुपारी मग आपण मॅथ्स सब्जेक्ट, कारण मॅथ्सला डोकं लावावं लागतं थोडंसं सॉल्व करताना, मग त्याच्यामुळे आपली झोप उडून जाते. मग त्यामुळे आपण दुपारी मॅथ्स सॉल्व करतो. तर तुम्ही पण तसं करू शकतात. माझा व्हिडिओ पण आहे की माझा टाइम टेबल कसं बनवतो तुम्ही बघू शकतात. तुम्हाला जर टाइम टेबल आवडला तुम्ही पण तसे ट्राय करू शकतात. आणि तेच आपल्या आधी बोनस काय आहे पॉईंट, की आपल्या आधी बेसिक्स कंप्लीट क्लिअर करायचे. 1 टॉपिक पर डे, डेली प्रॅक्टिस सॉल्व झाली पाहिजे MCQsची. म्हणजे बेसिक्स कंप्लीट केल्यानंतर तिथेच ICIच्या मॉड्यूल्समध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात. एक्सरसाइज A to A, B, C ते सॉल्व करायचे. त्याच्यानंतर फॉर्म्युल्याची नोटबुक पण बनवू शकतो आपण. माझ्या पेपरच्या वेळेस मी छोटीशी नोटबुक बनवली आहे, A4 साईजची छोटीशी नोटबुक बनवलेली आणि मी त्याच्यामध्ये सगळे चॅप्टर 1 पासून तर लास्ट टॉपिक चॅप्टरपर्यंत मी सगळे फॉर्म्युलेज दिलेले जे काय असेल किंवा काही इम्पॉर्टंट नोट्स असतील जे इम्पॉर्टंट वाटतं की जे पेपरला येऊ शकतात, थेरी ते लिहिलेली मी. ती लास्ट मोमेंटला खूप हेल्प करते. सो मी पण तुम्हाला सजेशन देईल की बेसिक्स कंप्लीट करताना तुम्ही जे कोणाचं लेक्चर ऐकत असाल त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहितात, तेच फॉर्म्युला सेम त्या छोट्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि डेली ते फॉर्म्युले रिवाईज करत राहायचे. जेणेकरून काय होतं की फॉर्म्युलेज आपल्याला लर्न जातात. ऐन टायमाला आपल्याला थोडंसं घाबरल्यासारखं होणार नाही की एवढे फॉर्म्युले लर्न करायचे. कारण लॉग किंवा मॅथमॅटिक्सचं फायनान्स असो, दुसरे कोणते चॅप्टर असो, त्यांचे फॉर्म्युलेज आहेत ते कसे वाटतात की खूप आहेत. तर ते भीती वाटते की एवढे फॉर्म्युलेज कसे होते. तर तेच आपण ज्या टॉपिक आपण जसे बेसिक्स कंप्लीट करतो त्याच टायमाला आपण ते फॉर्म्युले त्या नोटबुकमध्ये लिहिले आणि त्याला डेली रिवाईज केलं तर ते फॉर्म्युले आपोआप लर्न जातात. सो दॅट्स इट. एवढंच सांगेल मी. जर तुम्हाला माझा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर प्लीज मला कमेंट करा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर काही चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. अँड थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड कॉमेंट अँड सबस्क्राईब. बाय बाय.